नमस्कार, कुक विथ कप्पीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी इथे उपमा केलाय आणि हा उपमा इडली रव्यापासून केलाय. तो कसा केलाय तुम्हाला दाखवते. हे बघा, मी इथे अर्धा कप इडली रवा घेतलाय आणि तो असा छान खरपूस रंगावर भाजून घेतलाय आणि तो प्लेटमध्ये काढून घेते. आणि आता फोडणीसाठी मी तेल घेतले. त्या तेलामध्ये 1 टीस्पून चणा डाळ, 1 टीस्पून उडदाची डाळ घालून परतवून घेतले. अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरं घालून पुन्हा परतवून घेते. आणि ते परतवून झाल्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 7-8 कढीपत्त्याची पानं हे सगळं घालून परतवून घेते. आणि ते मिरची कढीपत्ता परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मीडियम आकाराचा कांदा घातलाय. तो कांदा असा छान परतवून घेते. कांदा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो परतवून घेते. टोमॅटो परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मी पाणी घालते. हे मी उकळलेलं पाणी घेतलंय. ज्या कपाने मी रवा घेतलाय त्या कपाच्या 3 पट पाणी घेतलंय मी. आणि ते पाणी घालून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि 1 चमचा साखर घालते आणि हे सगळं घालून ढवळून घेते. आणि ते ढवळून झाल्यानंतर त्यामध्ये मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि कोथिंबीर घालून सुद्धा व्यवस्थित परतवून घेते. आणि ते परतवून झाल्यानंतर त्या पाण्याला छान अशी उकळी येऊ देते. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी रवा असा थोडा थोडा करून घालून घेते आणि ढवळून घेते व्यवस्थित. म्हणजे आपण साधा उपमा करतो तसाच उपमा करून घ्यायचा आहे. आणि ते करून झाल्यानंतर त्याच्यावरती 5 मिनिटासाठी झाकण घालून घेते. 5 मिनिटानंतर झाकण उघडून बघूया. हा बघा, उपमा होत आलेला आहे. त्याच्यात अजून थोडंसं पाणी आहे म्हणून मी 5 मिनिटासाठी झाकण घालून ठेवते. 5 मिनिटानंतर झाकण उघडून बघूया. आहा, किती सुंदर झालाय बघा उपमा. मस्त झालाय. छान मोकळा उपमा झालेला आहे. मस्त झालाय. मी आता हा उपमा सर्व करते. शेव आणि कोथिंबीर बरोबर सर्व करते. चला तर मग, कशी वाटली इडलीच्या रव्याच्या उपम्याची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.